सात सिद्दीकी ऑफिशियल पंच मैदानावरती जात असताना राज्यस्तरीय फायनल येणार. तुम्ही सकाळी आला असतं तर झालं असतं. चला मॅच आपण चालू करणार आहोत लगेच. फलंदाज नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतील. ओमर 11 गोरेगाव संघाच्या वतीनं कौनेन बुबेर आणि फैसल शेख ही जोडी मैदानामध्ये चाललेली आहे सलामीची. 3 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज सज्ज होतात. पहिल्या षटकामध्ये टीम आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 भडवल B+ संघ गोलंदाज आपण पाहतोय उमेश. दोन्ही संघाला पुन्हा एकदा भरपूर सारा शुभेच्छा. आता रजनीमध्ये नाही आता पण आता कदाचित सकाळच्या सत्रामध्ये येतोय. संदीप गायकवाड असल्यानंतर काही प्रश्नच नाही आहे. सर्व गोष्टी तुम्हाला जागेवरती उपलब्ध होतील. चला मॅच आपण या ठिकाणी लगेचच चालू करत आहोत. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय आणि आता मॅचला सुरुवात देखील होती. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज उमेश. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आणि ते पहिलाच बॉलवरती लेग बिफोर विकेट LBW. फलंदाज होईल बाद. गोल्डन डकची शिकार करत असताना फलंदाज कौनेन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॉलवरती मोठी विकेट मोठा अद्रा. या ठिकाणी आपण पाहतो डीजे मास्टरला विनंती की आपण लगेच डीजे प्ले करायचं. थँक्यू. पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आणि आता मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत मोहम्मद. एकही धाव अद्यापर्यंत आपण पाहिली नाही. पहिल्या बॉलवरती विकेट येते. गोलंदाज उमेश चांगली गोलंदाजी करतायत आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करत असताना भडबळ संघ आपण पाहिल्यानंतर अद्यापर्यंत त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती मॅचेसमध्ये ते कमबॅक करतात. कालच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्या धावा चेस देखील करतात. ऑन साईडला आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅपमधून बॉल चाललाय. इथे झाली मिस्टेक. चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही आहे. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलॉंग द कार्पेट सीमा पार राष्ट्रवादी चौकार. चार धाबा आलेले आहेत आणि या 4 धाबा आता टीम ओमर 11 गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. स्ट्रायकिंगला मोहम्मद जसा आला तसा मात्र चौकार आला. अगदी आपण पाहतो लोअर फुल टॉस थोडासा फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस आणखीन एक वड शॉट चाबुक शॉट आणि आता बॉल चाललाय या ठिकाणी लॉंग गॉफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार बिग हिट षटकार. तर मोहम्मदने 50 धावा जर बनवल्या या मॅच मध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक शप्पूबाई यांच्या वतीने. षटकार आला चौकार षटकार 10 धावा तर 2 चेंडू मध्ये बनवण्यात आलेले आहेत. पाहावं लागेल तसा प्रयत्न होईल या मॅच मध्ये. सेकंडला मोहम्मद नॉन सेकंडला फैसल. गोलंदाज उमेश ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आणि त्याच्यात
त्याच्यामध्ये आक्रमण होत असताना बॉल चालला ऑन साईडला आपण पाहतो लॉंगनला, जिथे राकेश पाटील आहेत. चेंडूला उचलतील, फॅक्टरीला दरम्यान मिळेल सिंगल धाव. मागच्या सलग 2 मॅचचा मान ऑफ द मॅचचा हिरो राकेश पाटील होता. काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी, प्रभावशाली बॅटिंग त्याने केली आहे. खेळ अत्यंत चांगला आहे राकेश पाटीलचा आणि तो त्याने आज या रजनीमध्ये दाखवला. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा इथे धावफलकामध्ये येतात. मोहम्मदने जशी स्ट्राईक रोटेट केली ना, तसा फैसल शेखच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतो पाठीमागे बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शतरक्षक पाठीमागे लागले. भाग बिलका भाग, ही परिस्थिती असताना बॉल चालला सीमा पार. आणखीन धावा मिळतात 4. एकोणावीस धावा धाव फलकावती आहेत. अगदी आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. एक गडी गमावल्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की भडवल संघ कमबॅक करते. त्यानंतर मात्र तिथे मोहम्मद जसं आला, सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. मोहम्मदच्या बॅटमधून एक चौकार षटकार पाहिला. त्यानंतर फैसल शेख जसा स्ट्राईकवरती आला, जो नॉन स्ट्राईकला होता, तो मात्र 2 सलग चौकार त्याच्या बॅटमधून आले. आणि आता 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेचा आमचा कदाचित शेवटचा टर्न असेल. आमच्यावरती विश्वास दाखवला राष्ट्रपती चषक 2024चे दर्जेदार आयोजक आमचे खुरमबाई आणि बबलूबाई, या दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार. यावेळेस आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा मागे चालला बॉल आणि आता संधी पुन्हा आली आहे. अगदी आपण पाहिलं तर एक संधी जशी गमावली, पंच सहमत नव्हते, परंतु आता रनआउटच्या रूपानं मात्र आपण पाहतो इथे DRS करण्यात आलेला आहे. पाहावं लागेल. जाऊया आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये, जिथे आमचे संदीप गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला पाहायला मिळेल रात्री की यात्री आहे संदीपजी गायकवाड. OUT फलंदाज होईल बाद. परतावा लागेल कारण व्यवस्थित बाट ग्राउंडिंग नव्हती. इथे मात्र आमचे पंच सांगतात आम्हाला फैजलला परतावा लागेल. थोडेसे दूर राहिलेत आणि आता 19 वरती 2 फलंदाज या ठिकाणी होतात बाद. पुढे एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर ज्यांची मात्र आम्हाला साथ मिळाले ते आमचे संदीपजी गायकवाड. त्यानंतर वाईस ऑफ कर्जत आमचे प्रियजी बाबरे यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे ऑफिशियल टीम लाईव्ह टेलिकास्टची RTC, त्यांचाही मनपूर्वक आभार. ऑफिशियल पंच फिरोज खान सर, ऑफिशियल स्कोरर आमचे नितीश तरे यांचे मनपूर्वक आभार. राऊंड विकेटने गोलंदाज. इथे लाईन चांगली पाहावी लागेल. कदाचित वेग प्रचंड आहे, लाईन थोडीशी खराब होती, पंचाने लवकर ओळखलं आणि यासाठी वाईट बॉल येतो. अमांतर धाव नियम क्रमांक 22 नुसार अतिरिक्त धाव इथे मिळते. 20 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 होता. नितेश आम्हाला सांगतात या षटकामध्ये आता पंकजला कमबॅक करायचं आहे. ज्या उमेशवरती बार पडला तिथून मात्र त्याला अत्यंत महागडं षटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. 19 धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये कमबॅक करणारा निर्णायक षटक हाताळावा लागेल पंकजला. ऑन साईडला पण पाहतोय पुन्हा एकदा बॉल चालला डीपमध्ये. शतरक्षक सज्जात, प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 धाव मिळेल.
3 षटकांचे मॅच आहे. शेवटचा सामना तुम्ही पाहताय कदाचित क्वालिफायर मॅचेससाठी चालू असलेला अट्टाहास याच्यासाठी केला होता अट्टाहास, जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा आणि अंतिम रजनी आपण पाहतोय. चांगली स्पर्धा राष्ट्रपती चषकाचा. आज तुम्हाला चॅम्पियन संघ देखील मिळेल. राऊंड विकेटने लाईन जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॉल चाललाय अगदी वाईट +4. कदाचित आपण पाहतो तर आम्हाला देखील समजलं नाहीये की चेंडू खोलवर टप्प्याचा होता, परंतु लेग स्टिकला मिस करून झाला बॉल. खराब चेंडू होता, खराब चेंडू. आम आदमी का हाथ पंजा के साथ. आणि या मिळतील 5 धावा. 26 धावा फलकावती होतात. आणि आता षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय गोरेगाव संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. सध्या आपण पाहिलं तर फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, त्यानंतर आता एक्स्ट्रा धावा काही ॲड होत आहेत. अक्षरशः भडवळ संघ प्रतिस्पर्धी टीमला या धावा बहाल करते असंच म्हणावं लागेल. एक चेंडूमध्ये जवळजवळ 7 धावा गोलंदाजाने खर्च केलेत पंकजने. यावेळेस ऑन साईडला वॉट अ शॉट. ताकदीच्या जोरावरती मोहम्मदच्या बॅटमधून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार बिग हिट षटकार. थँक्यू. 32 धावा फलकावती आहेत. उमर 11 कोरेगाव संघ बॅटिंग करते. शेवटच्या लढतीमध्ये अशा रजनीमध्ये आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 6 मध्ये. 48 ग्रामीण संघांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुढे एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनला येतात. समीर चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एक सिंगल मिळते. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आमच्या संदीपजी गायकवाड यांच्या खांद्यावरती असतं. गोरेगाव म्हटलं तर त्यांचं एक वेगळं नातं आहे, दामद म्हटलं तर एक वेगळं नातं आहे. बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड देखील होतात आणि आता फलंदाजासाठी कडे होतात बाद. मोहम्मदला परतावा लागेल. आरामला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. हॅलो, थँक्यू जी मास्टर. भोज संघ जर आपण या ठिकाणी ओम कोंडेश्वर भोज आपल्या कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचे. यामधील विजेता संघासोबत आपली मॅच होईल आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने पुढील टॉप 3चे संघ भेटतील. तर आपला कॅप्टन या ठिकाणी यायचे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओम कोंडेश्वर भोज या संघाला विनंती राहील शंकर पाटील, योगेश पाटील की आपण टॉससाठी लगेच आमच्या समोर जे समालोचन कक्षाच्या समोर आपण यायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल. या मॅच नंतर या मॅचचा विजेता संघ आणि आपल्या संघासमोर समवेत ती मॅच होणार आहे. क्वालिफाय मॅचेस ज्यामध्ये आपण अत्यंत चांगले चांगले संघ पुढे सरकलेले आहेत. आज आपण पाहिलं तर 2 वरई संघ, एक कर्जत वरई, त्यानंतर आता नुकताच जी विजय झालेली ती जय हनुमान वरई झांजे वरई नेरळ बेल्टमधील आहे. ती 30 धावा फलकावरती आहे. 33 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगले बॅटिंग केले, मजबूत स्थितीमध्ये आता उंबर 11 कोरेगाव संघ जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील आणि आता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करते भडवळ संघ हे देखील आपल्याला पाहायचं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज राकेश पाटील. अद्यापपर्यंत आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असा खेळाडू आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती येतात राकेश पाटील. स्ट्राईक मोहम्मद, नॉन एंडला फलंदाज आपण पाहतोय कामिल. चला लवकरात लवकर आपण
पाचला या ठिकाणी स्टार्ट करू, कारण ऑलरेडी आपण लेट आहोत. यावेळेस पहिलाच बॉल, चांगला प्रयत्न होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लायटेड षटकार, सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. धाबा मिळतील ओव्हर 11 गोरेगाव संघाला, पूर्णपणे 6. थँक्यू. थँक्यू डीजे. खुरमबाई नजे या जरा इकडे. चाळीस धावा फलकावती आहेत. ओव्हर द विकेटने राकेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. टॉट बॉल त्या षटकातील आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मोहम्मदचा आणि संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. 6 धावा या अगोदरच्या पहिल्या बॉलमध्ये आल्या, त्यानंतर डॉट बॉल कमबॅक करणारा ही देखील षटक म्हटलं जाईल. 40 धावा फलकावती आहेत. 4-0. 39 धावा फलकावती आहेत. ऑन स्क्रीन आम्हाला 40 धावा ठिकाणी पाहायला मिळाला, तिथे आपण थोडंसं करेक्शन करू, हरकत नाहीये. ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू शरीरावरती आदळतोय. राकेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचा दिनाक षटक घ्या. पुन्हा एकदा सर्वांचा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि तुमची सर्वांची या मॅच नंतर या इनिंग नंतर आम्ही रजा घेतो. शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक या षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट आले. राकेश पाटीलचे राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोहम्मदसाठी यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला ऑन साईडला. शतकच्या बेगाने येतात. समीर कडून झाली मिस्टेक, त्याला मिळालं बॅकअप आणि आता 2 धावा. जिथे आपण पाहिलं तर 1 धाव होणं कठीण होतं. समीरने जर लगेचच एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला गॅदर केला असा तर कदाचित धोका होऊ शकला असा नितीश तरे, परंतु तिथे मिळाल्या 2 धावा. त्याचा पुरेपूर फायदा घेतला मोहम्मदने आणि आता संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. 41. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. राकेश पाटील पुढे एकदा आपण पाहतोय लाईन खरा पाहायला मिळते. अंपायर सिग्नल यासाठी वाईड बॉल. अबांतर धाव मिळेल आणि आता अबांतर धावेने संघाची धावसंख्या 42 42 धावांवरती पोहोचलाय तो. तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती ओव्हर 11 गोरेगाव संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हे पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. राष्ट्रपती चषक 2024ची अत्यंत सुंदर स्पर्धा आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची लढत आहे. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय मोहम्मदच्या बॅटमधून. मिळतील धावा 4. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 11 चेंडू 30 धावांवरती तो नाबाद खेळतो. बॅटची लिडिंग एज कदाचित कोणी शतक त्या ठिकाणी नाही आहे आणि आता 2 धावा. सेकंडचा कॉल झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो थर्डसाठी निघालेत, परंतु इथे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ते मोहम्मदला. शेवटच्या बॉलवरती 2 धावा जरूर मिळतील. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हर 11 गोरेगाव संघाची 48 धावा बनलेली आहे. 16.00च्या सरासरीने धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि आता गरज असेल तब्बल 49 धावसंख्येची येणाऱ्या 18 बॉलमध्ये टीम भडवल B+ या संघाला.
49 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 18 चेंडूमध्ये द्वितीय सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 भडबल बी प्लस संघ आणि 49 धावसंख्येचं लक्ष असताना द्वितीय सत्रामध्ये आपण कॉमेंट बॉक्समध्ये आमंत्रित करू. मी तुर्ता सांगतो, तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि कॉमेंट बॉक्समध्ये असेल तुमच्या समवेत नेरळचा कर्जाचा एक जबरदस्त अप्रतिम आवाज संदीपजी गायकवाड सर, धन्यवाद. अम्मा सौभाग्य मिळाले आमच्या सोबत आज मॅडी सर मिळाले. मॅडी सर, आपण आज आलात आमच्या सोबत, कारण एवढे स्टार समालोचक आमच्या सोबत जेव्हा बसले ना खूप बरं वाटतंय. कारण आम्ही ग्रामीण विभागामधलं म्हटलं गेलं मॅडी सर. आमचं कसं झालं सर, आम्ही ती गव्हर्नमेंटची रेड बस म्हणजे लाल परी, इंजिन मजबूत बाजूने खटाखट झालेला, आणि तुम्ही कसं लक्झरी बस आहेत. हा, नवीन कोरी एसी, जरी इंजिन डाऊन पण स्पीड तिचा मजबूत आहे. तर मॅडी सर, तुमचं मनापासून धन्यवाद. आपण आज आमच्या सोबत या ठिकाणी आलात आणि जरूर या स्पर्धेमध्ये शोभा वाढवली, आपल्या आवाज जादू दाखवली. उर्फी चेंडू, पहिला चेंडू डिपेक्सच्या कव्हर रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चितेके चपले हरण्याच्या गतीने राकेश पाटील सबसे कातील इथे चांगली कामगिरी करत असताना 2 धावा. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगल या ठिकाणी रोटेट झाले. 49 धावांचा लक्ष आहे, 50ला 1 कमी. खूप मोठं लक्ष आहे. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो 16+ धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. इथे थोडा शॉट होता चेंडू, टायमिंग जुळला नाही, टॉपॅच लागला गेला, बॅटच्या टोला चेंडूने या ठिकाणी टच केलाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण केले जातात. 2 धावे होती, समाधान मानावं लागेल. राकेश पाटीलचा विचार जरूर होता तिसरी धाव घेण्याचा, पण उमेश त्या ठिकाणी तयार नव्हता. जरूर आत्ताच नितेशजी तरे, पियुषजी बाबरे यांच्याशी शब्द आमचं झाले, बोलणं झालं का नितेश तरे समोर असले का बरोबर असेल तर बरोबर कोणता ना कोणता शब्द जरूर सांगतात. आणि जरूर त्यांनी सांगितलं नो मॅन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला म्हणजे प्रियसजी म्हणाले का नितेशजी तरे एक वेळ असं येईल का स्कोरिंग बरोबर समालोचन त्यांचं चांगल्या रीतीने चालेल. इथे सरळ रेषे चेंडू, पण पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्वेर मारा. 2 हात समांतर केलेत, 2:32 पूर्ण झालेत. आज 5-1. जेव्हा आम्ही फिरोज सरांना जेव्हाही पाहतो 2:32 ची आठवण येते, 2.32. पण आज 5.1 झालंय, म्हणजे 5 वाजून 1 मिनिट झालाय. स्टेप आउट केला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव मिड विकेट रिझर्व मध्ये घेतली गेली आहे. एका धावेने स्कोर कार्ड 7. 4 चेंडू 7 धावा स्कोर कार्ड वरती. प्रति षटक 16+ धावांची गरज आहे. किमान 17 धावा पहिल्या षटकामध्ये यायला पाहिजेत, तर उर्वरित 2 षटकामध्ये 16ची सरासरी राखता येईल. इथे येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार.
पुढचा चेंडू गोलंदाज आराम. फुल लेनचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव या दरम्यान घेतण्यात आली आहे. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजून 41 धावांची गरज आहे. 49 धावांचं लक्ष होतं. या धावांचा पाठलाग करत असताना आरामने मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी या ठिकाणी करत असताना इथं शॉर्ट चेंडू होता. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे आणि शेवटच्या या क्षणामध्ये आणि शेवटच्या चेंडूवरती या पहिल्या षटकाच्या येतोय हा यूज हँडसम उमेशच्या बॅटमधून येतोय एक लाजवाब कमबॅक करणारा षटकार. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. पहाट झाली आता. पहाटाची भोपाली डीजे मास्टरची सुरू झाली. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक चांगले मॅच तुम्हाला पाहावास मिळेल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. अजिंक्य पवार आमच्या सोबत आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर अजिंक्य. नितेश तरे बरोबर राहून फक्त काही ना काही नाही तर गणित आमचं सुधारलंय. आणि लाजवाब कारण बघा चुक्या होतात. प्रत्येक चुका केल्यानंतर माणसाला जेव्हा ठेस लागते तेव्हाच माणूस चांगला रस्ता पकडतो. आणि नितेश तरे यांच्याबरोबर राहून आम्ही स्कोरिंग बाबतीत खूप विचार केला. या अगोदर आम्ही न बघता स्कोरिंग सांगायचो, फक्त बाजूनी फक्त आवाज ऐकायचो. पण आता आम्ही डोळ्यांवरती जास्त विश्वास ठेवतो. हा बघा प्रियेश बरोबर आम्हाला सांगतात बदाम खाने से अक्कल नहीं आती, ठोकर खाने से अक्कल आती है, दिमाग चलता है. आणि जरूर नितेश तरे आमच्या सोबत जोडले गेलेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुशरफ. चला प्लीज थोडं फास्ट घ्या. 6:32 ची गाडी पकडायची आहे मित्रांनो. आज मॉर्निंगला मॅच आहे बदलापूरला. इथे शॉर्ट चेंडू होता त्याचा भरपूर समाचार. चेंडू गेला सीमारेखा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. ठोक डीजे. लाजवाब डीजे मास्टर. हॅट्स ऑफ तुझ्या माइंडला. चांगलं संगीत तुझ्या माध्यमातून. पहिल्या चेंडू होती षटकाराला धावसंख्या 20. 29 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. स्ट्राईकला फलंदाज राकेश पाटील. किती 20 फटका. महत्वपूर्ण म्हणजे चेंडूचा टायमिंग जुळणं नाही या ठिकाणी. बाद होऊन माघारी परतावं लागेल. झटका क्रमांक पहिला दिला गेला आहे तो आर्या 11 आशीर्वाद कालेकर पुरस्कृत भडवल B+ संघाला. खूप महत्वपूर्ण झटका. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. पहिला चेंडू होती षटकाराला. त्यानंतर विकेटचं पतन पाहिलं गेलं. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2.9 या पद्धतीने आपण पाहतो धावा कराव्या लागतील. इथे सुरेख फटका. समीर माली मैदानावरती आला. विनायक मालीच्या गाण्यावरती मोह आवरला आणि त्यानंतर ठोकला. 6 धावेसाठी षटकार. ठोक डीजे.
थँक्यू तुम्ही मास्टर. षटकाराने पुन्हा एकदा स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. अफलातून फटकेबाजी या ठिकाणी पाहतोय. ते पुन्हा एकदा बघा ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता षटकार खाल्ल्यानंतर राकेश पाटीलला, इथे स्लोवर थोडा टप्पा थोडा लंबा खिचला गेला, लांब खिचला गेला होता. थोडासा 8 mm रिझन मध्ये चेंडू फेकला गेला, खालीवर राहिला गेला, बॅटला एक एनर्जी घेतली गेली. एकदा या ठिकाणी चौक्यांक जाऊन पोहोचली ती 27 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. आजच्या रात्रीचा तिसरा समीकरण आहे 8 चेंडू 22 धावांचा. इथे फुल लेंथ स्टेप आउट जरूर केलं होतं फलंदाज उमेशने. दुसरी धाव्या दरम्यान पूर्ण होणार का? दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावसंख्या 29 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. मुशरफचा हा चेंडू खूप महत्वाचा असेल. एकीकडे एखादा मोठा फटकाला बडवा B++ मध्ये असेल आणि तिथे जर गोरेगाव संघासाठी हा चेंडू डॉट आला तो गोरेगाव संघ B+ मध्ये असेल. शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांना क्रॉस करतो. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खालवर टप्प्याचा चेंडू. तिथे एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. तत्पूर्वी फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही हे चेक केलं जाईल, तपासलं जाईल. कारण पंच साधने तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी घेण्यात आली. तिसरे पंच जरूर तयार होतील. इथे दाखवलं जाईल हा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का नाही. का तिसरे पंच म्हणून आमच्या सोबत जोडले गेलेत या दामोदगावचे सुपुत्र एकच वादा आमचे बबलू दादा. तो 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात कारण पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज. अफलातून कामगिरी आपण पाहिली गेली या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 31 6 चेंडू 18 धावांची गरज. 3 माल्टी हिट या ठिकाणी लागले जाणार का? 3 षटकारांचा खेळ या ठिकाणी दाखवलं जाणार का? समीर माली आणि त्याच्यासोबत उमेश जामगरे. आर्यन धुले आपण पाहतो मेन कॅमेरावरती आहे. एक लहान मुलगा आपण पाहिला गेला कॅमेरामॅनच्या भूमिकेत, त्याच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क आम्ही पाहतोय. चेंडू पूर्णपणे क्षणचित्र टिपले जातात आणि त्याच्यासोबत आपण पाहतो आमचे मित्र चिनूबाई, चिनू पवार. लाजवाब कॅमेरा वर्क दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख कामगिरी. आणि आर्यनचा विचार केला तर डे नाईट करतोय. खोपोली विभागामध्ये स्पर्धा चालू आहे ते करून या ठिकाणी उपस्थित. आणि खऱ्या अर्थाने अजिंक्य तुझे जे साथीदार आहेत सध्या जो तुला साथ देणारे जो तुझा स्टाफ आहे अफलातून स्टाफ आहे, चांगलं वर्कआउट सांभाळून ठेव मित्रा. कारण असे कमी मित्र भेटतात, कमी कामगार भेटतात आणि कमी मित्र परिवार हा जोडला जातोय तो या कॅमेरा वर्कसाठी. या सर्व लहान मुलांचं या सुंदर कॅमेऱ्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो आहे. या 2 धावसंख्या 33 या आकड्यावरती. विजयासाठी 5 चेंडू 16 धावांची गरज. हे समीकरण आपण पाहिलं गेलं मागच्या कित्येक मॅचेस या मैदानावरती पाहतोय. याच पद्धतीने धावांचा पाठलाग होण्यासाठी धावसंख्या येत असते. फैजल पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट मारा. इथे बॅटला ब्रश झालाय. तिसरी धाव घेणं गरजेचं होतं का हा विचारपूर्वक करावा लागेल. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात समीरला धाव बाद करण्यात आलं. उमेश स्ट्राईकला गेला आणि तोही
झेल देऊन माघारी गेलाय. एक खराब चेंडू होते बॅटला त्यांनी स्पर्श केला चेंडूने. तो एक चांगला चेंडू होऊन बसला. फलंदाज बाद उमेश. झटका दिला जातोय तो आर्या 11 आशीर्वाद कालेकर पुरस्कृत बडवड बी प्लस संघाला ठोक दिली. थँक्यू मास्टर. फैसल सुरेख कामगिरी करतोय. पंकज मस्कर नवीन फलंदाज. यालाही अशाच मॅच मधून पुढे निघण्याची सवय आहे. या ठिकाणी ती कामगिरी करणार का? उर्फी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 34 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 2 सलगचे माल्टी हिट खूप महत्वाचे असतील या ठिकाणी आणि ते लागणार का? का फैसल पुन्हा एकदा अग्रेसर होणार आणि टॉप 6 मध्ये जाणारा संघ आपणास या ठिकाणी कोणता भेटणार? इथे प्रमोदच्या बॅट मधून गॅप मधून चेंडू येतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी याला चौकार. या चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती. आता येणारे 2 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि जर सामना जिंकायचा आहे तर 2 चेंडू 2 माल्टी हिट खूप महत्वाचे ठरतील. फैसल सारखा चालाक चिता या संधी या ठिकाणी देणार का? खऱ्या अर्थाने लक्ष लागलं या ठिकाणी. इथे थोडासा शॉट शरीरवेधक चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. पुन्हा एकदा ती स्थिती मी पाहिलं होतं. पुन्हा एकदा आठवण करून देईल. एवन जोडी चषकामध्ये खांडप्याच्या मैदानावरती 1 चेंडू 9 धावांची गरज असताना देसाईपाड्याच्या गोलंदाज सूरजने टाकलेला नो चेंडू. पण त्यानंतर 1 चेंडू 2 धावा झाली नव्हती. पण इथे हा 1 चेंडू 9 धावा. फैसल कशा प्रकारे कामगिरी करणार यावरती लक्ष असेल. सुरेख तर सर्व झालंय ते गोरेगाव संघाच्या बाजूने. इथे वाईट चेंडू. गडबड गोंधळ म्हणून क्रिकेट म्हटलं जात आहे. क्रिकेट ऐसा खेल है जो गिरगिट जैसा रंग बदलने में देर नहीं करता. कारण क्रिकेट कधीही कधीही आणि कधीही काटा बदलू शकतोय. जसं माणसावरती भरोसा नाही, माणूस कधीही रंग बदलू शकतोय, तसा क्रिकेटचा खेळ आहे तो कधीही बदलू शकतो. इथे सुरेख चेंडू आणि हा चेंडूवरती आपण पाहतोय कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाही आणि धावाने आपण पाहतोय पराभूत व्हावा लागेल या ठिकाणी. आर्या 11 आशीर्वाद कालेकर पुरस्कृत वडवा बी प्लस संघ इथे माघारी परतणार.